काका पुतणे पुन्हा एकत्र आले तर मग आपली जागा कुठे असेल याची भीती तर त्यांना वाटत असेल कदाचित ना। मित्रहो नमस्कार। गेल्या काही दिवसापासून जशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तशीच चर्चा शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाबत आहे। हे दोन्ही विषय आजवर केवळ आणि केवळ फक्त चर्चेपुरते उरले, प्रत्यक्षात पुढे पाऊल काहीच पडलेलं नाही। पण या एकत्रीकरणाचं घोडं नक्की कुठं अडलंय, का अडलंय हे मात्र समोर येत नाही दोन्ही बाजूच्या। त्यामुळं बघा, म्हणजे चार, शिवसेना उद्धव ठाकरे मनसे, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार, या चार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजूनही संभ्रमात आहेत। एकत्र येणार आहोत की नाही, युती होणार आहे की नाही, होणार असेल तर केव्हा। पवार काका पुतण्याच्या एकत्र येण्याबाबत मात्र सतत नवीन काहीतरी समोर येत राहिलं। शरद पवार यांच्या पक्षातील काही आमदार अजित पवार यांच्याकडे जाण्यासाठी उतावीळ झालेले आहेत। अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र याला फारसं महत्वही दिलं जात नाही आणि तिकडे फारसं लक्षही दिलं जात नाही। शरद पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्यावर विषारी टीका केली होती बघा, विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला। त्यामध्ये सगळ्यात पुढे नाव येतं ते आमदार उत्तम जानकर, शरद पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर। अजित पवार गटातील नेत्यानं तर आधी नाक घासून माफी मागा असं या आमदारांना सुनावलेलं होतं। पण आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षातील काही नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी अनुकूल आहेत, पण अजित पवार यांच्याच पक्षातील दुसरा गट मात्र यासाठी तयार नाही, त्यांचा स्पष्टपणे विरोध आहे। बघा, काका पुतण्यांच्या एकत्र येण्याला त्यांचा हा विरोध आहे। हे विरोध करणारे कोणी दुसऱ्या तिसऱ्या फळीतली नेते नाहीयेत। अजितदादांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खुद्द प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा विरोध केला। काका पुतणे पुन्हा एकत्र आले तर मग आपली जागा कुठे असेल याची भीती तर त्यांना वाटत असेल कदाचित ना। त्यात प्रफुल्ल पटेल हे तर बघा मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट बघत आहेत। म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागू शकते। अशा परिस्थितीत जर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर पटेल यांचा पत्ता कट होऊ शकतो, त्यामुळे ते सावधान आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्या जागी सुप्रिया सुळे यांची वर्णी लागू शकते, कारण अलीकडे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याच्या बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत। तिकडे दुसरीकडे जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावं लागेल। जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यास अजित पवार गटातील काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे। मात्र एकत्र येण्याची प्रक्रिया जर सुरू होत असेल तर जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळामध्ये यावं किंवा त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं असा एक मतप्रवाह आहे। जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात जर घेतलं नाही तर पर्याय म्हणून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद द्यावं असा प्रस्ताव दिला गेला असल्याची सुद्धा चर्चा आहे। मात्र जर तसं झालं तर विद्यमान अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदावर टाच येण्याची शक्यता आहे। आणि मग याच भीतीमुळं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणात खलनायक ठरत आहेत। खलनायक अजित पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचाच विरोध असल्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा कितीही झाली तरी सुद्धा सध्या तरी हे शक्य दिसत नाही। अडलेलं हे घोडं इथंच अडून बसणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। पाहूया आता हे घोडं गंगेत केव्हा नाता येते। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।